नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी उदय लवण माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट ही आता 15 फेब्रुवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार। या ठिकाणी सोयाबीनचे बाजार ही सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट ही आता 15 फेब्रुवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार। या ठिकाणी सोयाबीनचे बाजार मग 15 फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार। या ठिकाणी सोयाबीनचे बाजार जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा मित्रांनो, कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की 15 फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार। या ठिकाणी सोयाबीनचे बाजार जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती याचा 15 फेब्रुवारी पर्यंत देशातील सोयाबीनच्या भावावर होऊ घातलेला परिणाम आणि या परिणामामुळे 15 फेब्रुवारी पर्यंत मग कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर उत्तर। बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळी ही $10 पासून $10.5 प्रतिबुशेलच्या दरम्यान आहे। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की ही तात्कालिक या ठिकाणी असणारी भाववाढ होती। आंतरराष्ट्रीय बाजारात 15 फेब्रुवारी पर्यंत यापेक्षा जास्त तेजी येण्याची शक्यता नाही। म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात 15 फेब्रुवारी पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव हा $10 ते $10.5 प्रतिबुशेलच्या दरम्यानच राहणार आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात ही परिस्थिती कायम राहिली तर देशातील सोयाबीनच्या भावात फार सुधारणा होईल याची अजिबात शक्यता नाही। एवढंच होईल की देशातील सोयाबीनची विक्री कमी होत गेल्यास सध्याची सोयाबीन भाव पातळी जी 3800 ते 4100 दरम्यान आहे याच्या सुधारणा होऊन सोयाबीनचा भाव हा $100 सुधारून 3900 ते 4200 रुपयापर्यंत दिसला तर आश्चर्य वाटायला नको। म्हणजे खूप मोठा बदल नाही, पण 50-100ची तेजी मात्र येऊ शकते। तर अशा परिस्थितीत आपण सोयाबीनची विक्री करायची का मग तेजीची वाढ बघायची? तर अजिबात कशाचीच वाढ बघू नका। फक्त हमीभावावर सोयाबीन विक्री होत असेल तर थांबा, अन्यथा सोयाबीन विक्री सध्या करून टाका आणि ओरिजिनल पावती घेऊन टाका, म्हणजे भावांतर योजनेचा भविष्यात लाभ आपणास मिळू शकेल। देशातील बाजारात आता भविष्यात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लवण आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।